हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून मी सौ प्रगती नारायण बनकर, उपशिक्षिका, जिल्हा परिषद शाळा टाकळकरवाडी, आज आपल्या समोर विषय मांडू इच्छिते. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान. भारतीय स्वातंत्र्य लढा म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची आणि लक्षावधी देशभक्तांची शौर्यगाथा. 1857 ते 1947 या 90 वर्षाच्या कालखंडामधला हा अजरामर इतिहास. ज्यांना सोसावं लागलं, भोगावं लागलं आणि वेळ प्रसंगी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून ज्यांनी या राष्ट्राचा संसार थाटला, अशा थोर देशभक्त क्रांतिकारकांनी दिलेल्या बलिदानाची ही शौर्यगाथा. याच भारतीय स्वातंत्र्य लढ्याने जन्माला घातलेल्या अनेक थोर क्रांतिकारकांपैकी खेडच्या मातीतला एक तेजस्वी क्रांती सूर्य म्हणजेच हुतात्मा शिवराम हरी राजगुरू. 24 ऑगस्ट 1908 रोजी थोर माता पार्वतीबाई व हरिभाऊ पंत यांच्या पोटी या खेडच्या मातीमध्ये या तेजस्वी रत्नाचा जन्म झाला. लहानपणापासून शिवरामच्या मनामध्ये इंग्रजांविषयीची जी चीड होती ती घर करून बसली होती. त्याला कारण देखील तसेच होते, कारण छोटा शिवराम एकदा आपल्या वडिलांबरोबर कोर्टाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी निघाला होता. परंतु या उद्घाटनासाठी आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या गाडीला एका गरीब शेतकऱ्याची बैलगाडी आडवी आली, म्हणून त्या निर्दयी ब्रिटिश अधिकाऱ्याने या निष्पाप शेतकऱ्याला चापकाने फोडून काढले. घडलेला सर्व प्रसंग शिवरामने स्वतःच्या डोळ्याने पाहिला आणि त्याच क्षणी या बालमनाने निश्चय केला, घे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे. इंग्रजांविषयी वाटणारी अत्यंतिक चीड, त्यामुळेच इंग्रजांच्या भाषेबद्दल देखील शिवरामला कधीही गोडी वाटली नाही. या उलट इतर 6 भाषांवर प्रभुत्व प्राप्त करणाऱ्या शिवरामने संस्कृत विषयी वाटणारी त्याला अत्यंतिक आपुलकी त्याचं घरदार सोडून दूर काशीपर्यंत घेऊन गेली. तर्कतीर्थ आणि विशारद यासारख्या पदव्या संपादन करून शिवरामने आपला शिक्षणक्रम पूर्ण केला. परंतु हा शिक्षणक्रम पूर्ण करत असताना त्यांनी लाठीकाठी आणि मल्लविद्या संपादन केली. कारण ब्रिटिशांचा नायनाट करण्यासाठी फक्त बुद्धीच नाही तर शरीर सुद्धा त्याच ताकदीचे असायला हवे हे शिवरामने ओळखले होते. पुढे शिवरामचा जो सहवास आहे तो क्रांतिकारकांचे शिरोमणी असलेले चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांचा सहवास राजगुरूंना लाभला. आजादी के मतवालों का देखा जब से टोला, आग जो मेरे दिल में थी वो भड़के बन के शोला, जागा कुर्बानी का जज्बा मेरा दिल ये बोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांच्या सहवासामुळे राजगुरूंच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी मिळाली. शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं. 1928 मध्ये सायमन कमिशनला विरोध करणाऱ्या लाला लजपतराय या भारतीय वयोवृद्ध नेत्यावर स्कॉट या ब्रिटिश अधिकाऱ्याने लाठी हल्ला केला आणि यामध्येच लालाजींचा दुर्दैवी अंत झाला. लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या स्कॉटला कंठस्नान घातल्याशिवाय क्रांतिकारक स्वस्थ बसणार नव्हते आणि म्हणूनच चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी स्कॉटला संपवण्याचा बेत आखला. दिवस व वेळ ठरला. ठरलेल्या वेळेप्रमाणे सर्वजण स्कॉटच्या पोलीस चौकीच्या आवारामध्ये दबा धरून बसले होते. स्कॉट बाहेर येत असल्याचा इशारा करण्याची जबाबदारी जयगोपाळवर सोपवण्यात आली. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर जयगोपाळने स्कॉट बाहेर येत असल्याचा इशारा दिला. जयगोपाळचा इशारा मिळता क्षणाचाही विलंब न करता राजगुरूंनी पुढे झेप घेत पहिली गोळी झाडली, जी त्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या मस्तकात आर पार गेली. लहानपणी गोट्या खेळताना एका तडाख्यात गोटीचे 2 तुकडे करणाऱ्या शिवरामने आज आपला अचूक नेम साधला होता. परंतु दुर्दैव तो स्कॉट नसून सॉन्डर्स मारला गेला होता. राजगुरूंच्या गोळीने आडव्या झालेल्या सॉन्डर्सला भगतसिंगांनी पुढे होत एका पाठोपाठ 8 गोळ्या झाडल्या. घडलेल्या या घटनेनंतर हिंदुस्थानची जनता
निष्प्राण झालेली नाही आणि भारतीय तरुणांचे रक्त अजून घोटलेले नाही हे उभ्या जगाने पाहिले. चौताळलेल्या ब्रिटिश सरकारने मात्र क्रांतिकारकांना पकडण्याचे सत्र सुरू केले. संपूर्ण देशभरामधून अनेक क्रांतिकारक पकडले गेले. फितुरीमुळे राजगुरूंना पुणे या ठिकाणी अटक करून लाहोरच्या तुरुंगामध्ये आणण्यात आले. लाहोरच्या तुरुंगामध्ये राजगुरूंचा अनन्वित छळ करण्यात आला. ऐन उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सर्व बाजूने आगीच्या भट्ट्या पेटून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. अंगाची लाही लाही होत असतानाही मानवी निष्ठेच्या टोपल्या राजगुरूंच्या डोक्यावर ओतण्यात आल्या. बंधू आणि भगिनींनो, केवढा हा त्याग सर्वस्वाचा भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी. परंतु एवढे सर्व सहन करून देखील राजगुरूंनी आपल्या सहकार्यांची नावं शेवटपर्यंत ब्रिटिशांना कळू दिली नाही. मात्र या घटनेमध्ये सामील असलेला जयगोपाळ माफीचा साक्षीदार झाला आणि सॉन्डर्स वधासाठी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीनही क्रांतिकारकांना शिक्षा ठोठावण्यात आली, साक्षात फाशीची. 23 मार्च 1931 वेळ संध्याकाळी 7:33 शेवटची इच्छा म्हणून या तीनही क्रांतिकारकांच्या हातातील पेढ्या काढण्यात आल्या. तिघांनीही एकमेकांना आलिंगन दिले. इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम म्हणत ज्यांना मृत्यू समोर दिसत असतानाही ज्यांचे पाय लटपटले नाही आणि शरीर थरथरले नाही असे हे क्रांतीचे तीनही अमर पुत्र हसत हसत मरणाला मनापासून सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले. तिघांनीही फासाचे दोर आपल्या गळ्यात घातले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी चेहऱ्यावर तीच निर्भीडता आणि डोळ्यामध्ये कार्यपूर्तीचा भाव ठेवून मृत्यूच्या स्वाधीन झाल्यानंतर भारताच्या स्वातंत्र्यासाठी हे तीनही क्रांतीवीर भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या देहाचा अंत झाला. परंतु ब्रिटिशांचे आत्मे शांत झाले नाही आणि क्रांतिकारकांच्या देहाची अवहेलना मृत्यूनंतरही थांबली नाही. कारण या तीनही क्रांतिकारकांचे मृतदेह तुरुंगाच्या बाहेर नातेवाईकांच्या ताब्यात दिले तर संपूर्ण देशभरामध्ये क्रांतीच्या ज्वाला भडकतील आणि त्यामध्ये ब्रिटिश साम्राज्य जळून भस्मसात होईल हे ब्रिटिशांनी ओळखले आणि म्हणूनच या तीनही क्रांतिकारकांच्या देहाचे तुकडे करून ते पोत्यात भरून ट्रकमध्ये टाकण्यात आले. लाहोरच्या तुरुंगाच्या मागच्या दरवाजातून हा ट्रक फिरोजपूर या ठिकाणी आणण्यात आला. सतलज नदीच्या किनारी या तीनही क्रांतिकारकांच्या देहाने पेट घेतला आणि त्याच्या ज्वाला इतक्या दूरपर्यंत पसरल्या की क्रांतिकारकांचे विचार खरे ठरले. सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, त्या ज्वालेतून उठतील भावी क्रांतीचेच नेते. लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार. ब्रिटिशांच्या पाशातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून आपले आयुष्य राष्ट्राला समर्पित केले. हजारोंच्या मनामध्ये देशप्रेम निर्माण करणारा आणि भारतीय स्वातंत्र्य लढा बळकट करणाऱ्या खेडच्या मातीतल्या या थोर सुपुत्राला आणि निधड्या छातीच्या निर्भीड क्रांतिकारकाला माझे कोटी कोटी प्रणाम. शेवटी जाता जाता या तेजस्वी क्रांती सूर्यासाठी फक्त एवढेच म्हणे, आओ झुककर सलाम करे उनको जिनके हिस्से में मुकाम आता है, खुशनसीब है वो खून जो देश के काम आता है.